हॅलो फ्रेंड्स, आज आपण संगीता क्रिएशन्समध्ये साडीला पिको फॉल कसं करायचं ते पाहणार आहोत। इथे मी ही साडी घेतलेली आहे। आता या साडीला आपण पिको फॉल कसं करायचं आहे ते पाहूया। आता अगोदर या साडीची सरळ स्ट्रेट कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने। या बाजूने साडीचा हा ब्लाउज पीस आहे तो अगोदर साडीमधून कट करून काढून घ्यायचा आहे। आता ब्लाउज पीस वेगळा केल्यानंतर आता साडीचा फ्रंट भाग जो आहे तोही व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचा आहे। सरळ कटिंग केल्याने काय होतं, आपण जो पिको करतो तो सरळ स्ट्रेट येतो। तर आता मी साडीचा पुढचा फ्रंट पार्ट पण कट करून घेत आहे। आता कटिंग करून झाल्यानंतर आपण इथं आले आहोत मशीनवरती। आता ही पिकोची मशीन आहे, तर आता ह्याला आपण पिको करून घेऊया। साडीची सरळ बाजू खालच्या बाजूने ठेवायची आहे, उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने साडीचा एक कोपरा आहे तो अशा पद्धतीने पिकोच्या मशीनमध्ये ठेवायचा आहे वरच्या बाजूने आणि मग ह्याला पिको करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने साडी पकडायची आहे। पुढचा भाग हळूहळू हाताने पुढे खेचायचा आहे आणि मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे। हा पुढचा साडीचा भाग पुढे खेचल्यामुळे काय होतं की पिको बारीक येतो आणि सरळ पण येतो। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण साडीच्या एका भागाला पिको करून घेत आहे मी। आता इथे कट करायचं नाही आहे, कट केल्याने हा धागा तुटतो आणि दरवेळी मशीनमध्ये धागा वळवावा लागतो। तर दुसरा जो भाग आहे थोडासा ओपन राहिलेला त्याला पण अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे, मग धागा कट करून घ्यायचा आहे। आता फ्रंट साईडने पिको करून झाला आहे, साडीच्या बॅक साईडला पण अशाच पद्धतीने पिको करून घेऊ। सरळ बाजू खालच्या बाजूने ठेवायची आणि उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून अशा पद्धतीने त्या नॉबमध्ये थोडंसं कापड असं वरच्या बाजूने टोक दिसेल असं टाकायचं आहे आणि मग हलक्या हाताने साडी पुढे पुढे ओढत साडीला पिको करून घ्यायचा आहे। आता इथे पण धागा कट करायचा नाही आहे, कारण धागा कट केल्याने सुईमधनं दोरा निघतो आणि परत परत धागा ओवावा लागतो। त्यापेक्षा पूर्ण पिको करून घ्यायचा आहे वरच्या भागाला पण आणि मग धागा कट करायचा आहे। पाहू शकता, खूप सुंदर अशी दोन्ही बाजूची पिको झालेत। आता आपण इथं साडीला फॉल लावूया। साडीची सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवायची आहे, उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि 12 इंचाचं जे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथपासून पुढे फॉल साडीला लावायचा आहे। आता हा फॉल मी धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे। आता या साडीचा सुईची आणि उलटी बाजू बघायची, जी धाग्याची बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची, थोडंसं कापड दिसतं ते आतून ठेवायचं आहे आणि फॉल अशा पद्धतीने साडीच्या एकदम बॉर्डरच्या किनाऱ्यावरती ठेवून मग ह्याला असा पिको करून घ्यायचा आहे। साडीचं कापड आणि फॉलचं कापड बरोबर एकमेकांच्या किनाऱ्यावर ठेवायचं आहे आणि पूर्ण साडीला अशा पद्धतीने पिको करायचं आहे। पिको करताना साडी आणि फॉल हाताने सेट करायचा आहे। साडी कुठेही गोळा होणार नाही किंवा गोळा झालेलं साडीचं कापड पिकोमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता मी पूर्ण साडीला फॉल अशाच पद्धतीने लावून घेत आहे। तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका। हे अशा पद्धतीने व्यवस्थित हळूहळू हाताने पुढे सरकवत आणि सेट करत साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे। आता बॅक साईडला फॉलच्या दुसऱ्या टोकाकडे आल्यानंतर अशा पद्धतीने अर्धा इंच फॉल दुमडायचा आहे आणि मग त्यावरती पिको करून घ्यायचा आहे। पाहू शकता, खालच्या साईडने आपण साडीला फॉल पिको करून जोडून घेतलेला आहे। आता आपण इथे करणार आहोत हात शिलाई। तर हात शिलाई करण्यासाठी काय करायचं आहे, हात शिलाईची सुई घ्यायची आहे आणि धागा किती घ्यायचा, तर जेवढा फॉल आहे त्यापेक्षा 1 ते अर्धा मीटर धागा जास्त घ्यायचा। इंचमध्ये सांगते, जेवढा फॉल आहे तेवढा फॉल आणि 12 ते 13 इंचपर्यंत एक्स्ट्राचा धागा घ्यायचा आहे आणि फॉल लावताना शक्यतो अखंड धागाच वापरायचा आहे। आता फॉल हाताने व्यवस्थित सेट करत अशा पद्धतीने हात शिलाई करायची आहे। हात शिलाई करताना वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं कापड गुंतलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे।
मी तुम्हाला पुन्हा एकदा झूम करून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं कापड गुंतलं गेलं पाहिजे. आता हे झाल्यानंतर दोरा हलक्या हाताने पुढे ओढून घ्यायचा आहे. पूर्ण दोरा हळूहळू ओढायचा आहे आणि मग असा नॉर्मल हात फिरवून घ्यायचा आहे. त्याने फॉल एकदम प्लेन बसतो. अशाच पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाईने फॉल जोडून घेत आहे. पाहू शकता, पूर्ण फॉल मी हातशिलाई करून घेतलेला आहे. खूप छान सुंदर असा फॉल लावून झालेला आहे साडीला. बॅक साईडने पाहू शकता, कुठेही धागा दिसत नाही साडीचा आणि फ्रंट साईडने पण नाही. हे पहा, बॅक साईडने पण ही हातशिलाईची लाईन आहे, पण कुठेही धागा दिसून येत नाही आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री